आता आपण 11वा सब क्वेश्चन बघणार आहोत. सेक रेज टू द पॉवर 4a in the bracket 1 minus sin raised to the power 4a bracket close minus 2 times square a equal to 1. आपला LHS काय आहे? आपला LHS आहे sec raised to the power 4a upon sec raised to the power 4a in the bracket 1 minus sin raised to the power 4a bracket close minus 2 times square a. आता आपण हा LHS जो आहे तर आपण कन्वर्ट करून घेऊया. आपण सेकला काय म्हणतो? तर आपण सेकला म्हणतो 1 अपॉन कॉस ए. इट इज अ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ कॉस ए, म्हणून आपण लिहिलं 1 अपॉन कॉस ए. मग आता हा रेज टू द पॉवर 4 होता, म्हणून कॉसला आपण काय रेज टू द पॉवर 4 येईल. आता इथे आहे 1 मायनस साइन रेज टू द पॉवर 4a. मायनस आहे म्हणजे काय होणार आहे? 1 प्लस 1 मायनस येणार आहे. आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो लावायचा आहे. एका ब्रॅकेटमध्ये प्लसमध्ये एका ब्रॅकेटमध्ये मायनसमध्ये. मग आपण लिहून घेतलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए, इन द सेकंड ब्रॅकेट लिहून घेतलं 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता बघूया टॅन जो आहे आपला त्याची आपण कसं लिहितो? आपण त्या टॅनचा रेशो काय आपला साइन ए अपॉन कॉस ए. मुळे पण तसंच लिहून घेतलेलं आहे. ते नंबर 2 दिले आहे. 2 कुठे येणार आहे? न्यूमरेटरला येणार. मग लिहून घेतलं 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. हा आपला झाला LHS. आता ह्याला आपण काय करूया? कॉस रेज टू द पॉवर 4a आणि 1 आणि ह्याला मल्टिप्लायमध्ये हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए 1 मायनस साइन स्क्वेअर ए आहे. म्हणजे तेच आपले कशामध्ये येतील? न्यूमरेटरमध्ये येतील. म्हणून आपण लिहून घेतलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए इंटू आता 1 मायनस साइन स्क्वेअर एचा आपला काय येतं आन्सर? कॉस स्क्वेअर ए येतं. कारण कसं आपण लिहितो? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालेलं आहे? जर का 1 मायनस साइन स्क्वेअर ए झाला तर त्याचं आपला व्हॅल्यू काय येईल? कॉस स्क्वेअर ए येईल. रेशो काय येईल? रेशो म्हणा व्हॅल्यू म्हणा दोन्ही चालेल. आणि पुढचं जे आहे -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आत्तापर्यंत आपल्याला काय अनुभव होता किंवा आपण काय सतत बोलतो? टीता 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 म्हणतो. आता इथे ए आला आहे म्हणजे आपल्याला सगळीकडे ए लिहायचं आहे. चुकून जर एखाद्या ठिकाणी तुम्ही ए लिहिला नाही तर त्याच्या पुढचे आपल्याला मार्क मिळणार नाहीत. त्या स्टेपपासूनचे आपल्याला मार्क मिळणार नाही. त्या स्टेपपर्यंतचेच मार्क मिळतील. आणि जर का तुम्ही सुरुवातीपासूनच जर का एच्या ऐवजी टीथा लिहिला असेल तर सगळे मार्क तुमचे गेले. बी केअरफुल. अशा प्रकारचा प्रश्न पडण्याची चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आता काय झालं? इथे कॉस स्क्वेअर आहे ते कॉस रेज टू द पॉवर 4a आहे. मग जर का -2 झाली तर किती राहतील? फक्त कॉस स्क्वेअर ए राहतील. ते पण कुठे राहतील? डिनॉमिनेटरला राहतील. बरोबर आहे. हा 2 कट होईल. ह्याच्यामधला 4 मधला 2 कट होईल. इथे 2 राहील. बरोबर आहे. आपला नियम होता ना, कुठला तरी नियम होता आपला पॉलिनॉमियल्सचा. काय होता तो नियम? इथे जर का असेल ए बी ए सी तर आपण काय लिहितो? ए बी मायनस सी. मग आता इथे काय होणार आहे? तेच खाली जाणार आहे आणि त्याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग आपण लिहून घेतलेला आहे ते कट करून कॉस 2 इकडचा कट झाला. इथे 2 राहिला म्हणजे आपला आन्सर आलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस हा पुढचा जो आहे ॲज इट इज आला 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता इथे काय दिसते आपल्याला? कॉस स्क्वेअर ए दोन्ही ठिकाणी सेम आहेत. मग न्यूमरेटरला आपण प्लस मायनस जे काय असेल ते करू शकतो. मग आपण लिहून घेतलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता आपण काय लिहून घेतलं? त्याच्याऐवजी आपण काय केलं? 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहिलं अपॉन कॉस स्क्वेअर ए लिहिलं. आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जे होतं त्याच्यामधून काहीतरी कट झाले, काहीतरी झाले. बघूया का एकदा आपण काय आपण कट केलं किंवा काय आपण नाही कट करू शकत होतो. दिसतंय का तुम्हाला?
बघा आठवा काय आहे साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 मायनस 2 म्हणजे काय होईल -1 म्हणून आपण इथे काय लिहून घेतलेलं आहे 1 मायनस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. आता पुढे लिहूया. आता 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजे त्याची आपली व्हॅल्यू कॉस स्क्वेअर ए येते का? येते. मग आपण ती लिहून घेऊया. म्हणजे मग आपलं उत्तर काय आलं कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता सेम असेल तर काय होणार आहे? ऑफकोर्सली त्याचा आन्सर 1 येणार आहे. म्हणून आपण लिहून घेतलं 1 आणि हीच काय होते आपली RHS होते. देअरफॉर सेक रेज टू द पॉवर ए in the bracket 1 minus sin raised to the power 4a bracket close minus 2 tan square a is equal to 1. आता आपण 6.1 मधल्या 6 क्वेश्चनमधल्या प्रूव्ह दॅटमधला सगळ्यात शेवटचा सब क्वेश्चन आहे. सब क्वेश्चन नंबर 12 पाहणार आहोत. बघूया. tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. आता आपला LHS आपण घेऊया. tan theta upon sec theta minus 1. मग आपण याला रॅशनलाइज करून घेतलेलं आहे कारण सोडवता येत नाही, एकच होता रॅशनलाइज करून घेतलेला. म्हणजे मग काय झालं tan theta upon sec theta minus 1 इंटू सेक टीता प्लस 1 अपॉन सेक टीता प्लस 1. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय झालं त्याचं सेक स्क्वेअर टीता मायनस 1. 1 मायनस 1 प्लस मायनस झालेलं आहे. आणि इथे काय आलं टॅन टीता इन द ब्रॅकेट सेक टीता प्लस 1. मल्टिप्लिकेशन नाही करून घेतलेलं आहे. सेक टीताची जी आपण रेशोज लिहून घेतलेले आहे सेक स्क्वेअर टीता इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर टीता किंवा तुम्ही लिहू शकता सेक स्क्वेअर टीता प्लस टॅन स्क्वेअर टीता इक्वल टू 1. मग त्याच्यामुळे काय झालं आपण ते लिहून घेतलेलं आहे. मग इथे आन्सर केलं 1 प्लस टॅन स्क्वेअर टीता मायनस 1. आता इथे टॅन टीता इथे टॅन टीता इन द ब्रॅकेट सेक टीता प्लस 1 ॲज इट इज लिहून घेतलं. इथे काय झालं हा 1 1 मायनस 1 कट झाले. फक्त काय राहिलं टॅन स्क्वेअर टीता राहिला. आता जर का याची आपण सगळीकडे स्क्वेअर आहे म्हणून आपण काढून टाकला तर काय राहील आपल्याकडे कट झाला. म्हणजे हा कट झाला इकडचा हा स्क्वेअर कट झाला म्हणजे काय राहिलं टॅन टीता राहिला. आता आन्सर काय आलं फक्त सेक टीता प्लस 1 अपॉन टॅन टीता. ओके. आता ज्यावेळेला आपण लिहिलं टॅन टीता अपॉन सेक टीता प्लस 1 इक्वल टू सेक टीता प्लस 1 अपॉन टॅन टीता उलटा आपण केलं तर त्याचा आन्सर तसंच येणार आहे किंवा आपण त्याला प्लस केलं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर तसंच होणार आहे टॅन टीता प्लस सेक टीता प्लस 1 अपॉन टॅन टीता प्लस सेक टीता मायनस 1. आपला आन्सर आलेलं आहे.